लाडक्या बहिणीचे पैसे घेताय तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी। नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी साक्षी। महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी विविध योजना राबवल्या आहेत। त्यापैकी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ठराविक रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। त्यामुळे महिलांना दैनंदिन खर्च भागविण्यास, घरातील लहान सहान गरजा पूर्ण करण्यास आणि स्वतःच्या स्वावलंबनासाठी उपयोग होतो। परंतु योजनेच्या अंमलबजावणीत काही अपात्र लाभार्थ्यांकडून गैरप्रकार होत असल्याने शासनाच्या निदर्शनास आले। त्यामुळे शासनाने महिलांची खरी व अचूक ओळख निश्चित करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे। आता आपण पाहूयात ई-केवायसी म्हणजे काय। ई-केवायसी ही आधार क्रमांकाच्या मदतीने व्यक्तीची खरी माहिती पडताळून पाहण्याची आधुनिक पद्धत आहे। या प्रक्रियेमध्ये लाभार्थ्यांचा मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेला असावा लागतो। मोबाईलवर आलेल्या OTPच्या साहाय्याने व्यक्तीची ओळख निश्चित केली जाते। त्यामुळे खोटी माहिती देऊन कोणीही शासनाच्या निधीवर डोळा ठेवू शकत नाही। पण या ई-केवायसीची गरज का भासली? गेल्या काही महिन्यात काही अपात्र व्यक्तींनी चुकीच्या मार्गाने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं आढळलं। खोटी कागदपत्रे सादर करून निधी मिळवण्याचे प्रकार शासनाच्या तपासात उघड झाले। परिणामी प्रत्यक्ष पात्र महिलांपर्यंत पैसा पोहोचवण्यात अडथळा निर्माण झाला। शासकीय निधी ही जनतेच्या कराच्या पैशातून उभारली जाते। त्यामुळे या निधीचा अपव्यय टाळणे आवश्यक आहे। योग्य लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे। ई-केवायसी करण्याची पद्धत कशी आहे हे आपण आता पाहूयात। महिलांना ई-केवायसी करण्यासाठी कार्यालयात धावपळ करण्याची आवश्यकता नाही। ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि घर बसल्या मोबाईलवरून करता येते। सर्वप्रथम https://ladkibaheen.maharashtra.government.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे। ई-केवायसी फॉर्म उघडून आपला आधार क्रमांक भरावा। कॅप्चा कोड टाकून सेंड OTP वर क्लिक करावे। आधारशी जोडलेला मोबाईलवर आलेला OTP भरावा। सबमिट बटन दाबल्यानंतर प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा संदेश दिसेल। यामध्ये शासनाची मुदत आणि अट काय असतील? राज्य शासनाने सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी 2 महिन्याची मुदत दिली आहे। या कालावधीत ई-केवायसी पूर्ण न केल्यास योजनेचा लाभ रोखण्यात येईल असे महिला व बाल विकास विभागाने जाहीर केले आहे। ई-केवायसीचे फायदे काय आहेत? पात्रतेची खात्री, खऱ्या लाभार्थ्यांची ओळख निश्चित होते। गैरप्रकाराला आळा, अपात्र व्यक्तींना योजना मिळू शकत नाही। थेट लाभ, शासनाचा निधी थेट खात्यात जमा होतो। वेळ वाचतो, कार्यालयीन धावपळ न करता घर बसल्या प्रक्रिया पूर्ण होते। शासकीय निधीचा योग्य वापर, करदात्यांचा पैसा प्रत्यक्ष हक्कदारांपर्यंत पोहोचतो। आणि यासाठी महिलांसाठी विशेष महत्त्व काय आहे हे आता आपण पाहूयात। लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदत नाही तर महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे साधन आहे। घरातील लहान मोठ्या गरजा भागवताना त्यांना कुणावर अवलंबून राहावे लागत नाही। ग्रामीण भागातील तसेच शहरी झोपडपट्टीतील महिलांसाठी ही योजना फारच उपयोगी ठरत आहे। लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारी योजना आहे। मात्र तिचा लाभ केवळ पात्र महिलांपर्यंतच पोहोचावा यासाठी शासनाने ई-केवायसी बंधनकारक केला आहे। ही प्रक्रिया सोपी असून प्रत्येक महिलेने घर बसल्या मोबाईलवरून ती पूर्ण करावी। 2 महिन्यांच्या मुदतीत ई-केवायसी न केल्यास लाभ रोखला जाईल। त्यामुळे महिलांनी ही प्रक्रिया वेळेत करून आपल्या हक्काचा लाभ निश्चित करून घ्यावा। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।